दुसऱ्या फेरीतील पहिला सामना साईनाथ दिवा विरुद्ध रुद्रलेन महापे. तर साईनाथ दिवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्यास स्वीकारले, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते रुद्रलेन महापे संघाला. तर साईनाथ दिवा संघाकडून प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक घेऊन अजिंक्य. तर स्ट्राईक एंडला सुरेश आणि नॉन स्ट्राईक एंडला भावेश अशी आघाडीची जोडी. षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज अजिंक्य, त्याला मारा करतो सुरेश. पहिला चेंडू अवांतर असा चेंडू वाईट +1. तर धावसंख्येचा अकाउंट ओपन केलं जात आहे. 2 वाईट +1 ते 2 धावा. पुन्हा एकदा षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज अजिंक्य, तर स्ट्राईक एंडला सुरेश. सुंदरसा चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू खेळून चेंडू चालला 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. तर चौकाराने संघाची धावसंख्या होते 6 धावा. एक चेंडू 6 धावा. रोहन मात्रे मामा सीमारेषेजवळ जायचं आहे, बॉल येईल तो लवकर फेका. मामा लवकर बॉल फेक. तर पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज अजिंक्य, त्याला मारा करतो सुरेश. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता, चेंडू चाललाय घोषित क्षेत्रात, तिथे मात्र एक धाव. संघाची धावसंख्या होते 7 धावा. 2 चेंडू अखेरीस पॉवर प्लेचं पहिला षटक. पुन्हा षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज अजिंक्य, त्याला मारा करतो सुरेश. सुंदर असा चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता. त्या चेंडूचा समाचार घेतला, चेंडू सरळ चालला सीमारेषा पार षटकार. तर पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज सुरेश धावा झाल्यात त्या 3 चेंडू अखेरीस 13 धावा. एक षटकार, एक चौकार व एक बीच्या स्वरूपात वाईट +1 अशा 13 धावा झाल्यात त्या पहिल्या 3 चेंडूवर. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील, याचे दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यायचे. पुन्हा एकदा षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज अजिंक्य, त्याला मारा करेल तो सुरेश. सुरू असलेला सामना साईनाथ दिवा विरुद्ध रुद्रलेन महापे. षटकातील चौथा चेंडू. आता मात्र खोलरपायचा चेंडू होता, इथे मात्र झेल सुटला जातोय, परंतु इथे रनआउटची अपील केली जाते आणि इथे फलंदाज बाद. पहिला गाडी बाद होतोय रनआउटच्या रूपाने. पहिला आदरा रुद्रलेन महापे संघाला 13 या धावसंख्येवर. तर सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल अजिंक्य याची. पहिल्या 3 चेंडूवर 13 धावा खर्च केल्यानंतर चौथ्या चेंडूवर कमबॅक म्हणावं लागेल अजिंक्य याचा. रनआउटच्या रूपात पहिला हादरा बसता येतो रुद्रलेन महापे संघाला. तर सुरेश याची जागा भरून करायची नवीन फलंदाज रोहित.
अजून या षटकातील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. षटकातील 5वा चेंडू अजिंक्याचा खेळतो. सलामीला आलेला फलंदाज भावेश. ते मात्र खोलवर पाहिजे चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या 13. एक गडी बाद 13 अशी धावसंख्या रुद्रलेन महापे संघाची. तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज अजिंक्य. त्याला मारा केला. सलामीला आला फलंदाज भावेश. इथे मात्र थोडासा रनआउट मध्ये अडथळा येतोय, त्यामुळे डेड बॉलची सांगता होते. पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज अजिंक्य. इथे मात्र सुंदर चेंडू पण त्या ऑफच्या दिशेने खेळून केला चेंडू. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. संघाची धावसंख्या त्या चौकाराची 17 धावा. पॉवर प्लेच्या पहिलं षटक समाप्त होत आहे. एक षटका अखेरीस संघाची धावसंख्या 1 गडी बाद 17. तर पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन गोलंदाज साहिल. त्याला मारा करेल तो. 1 डाऊनला आला फलंदाज रोहित. आपला पहिला चेंडू फेस करेल तो रोहित. त्यात पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन गोलंदाज साहिल. आतापर्यंत रुद्रेन महापे संघाची धावसंख्या 1 षटका अखेरीस 17 धावा. 1 गडी बाद 17. सुंदर अशी सुरुवात म्हणजे की महापे संघाची पॉवर प्ले षटकाचा पुरेपूर वापर करताना. तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र पंचांचा इशारा. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 23. एक षटक 1 चेंडू अखेरीस धावसंख्या 23. 1 गडी बाद 23. तर खेळत असलेल्या पहिल्या चेंडूवर आपल्या धावसंख्येचं अकाउंट ओपन केलं रोहित यांनी. 6 या धावसंख्येने दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर खणखीत असा षटकार ठोकला तो रोहित याने. साहिलाच्या गोलंदाजावर आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे करताना दिसतोय फलंदाज रोहित. तर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज साहिल. त्याला मारा करेल तो रोहित. धावसंख्या 23. 1 गडी बाद. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज साहिल. इथे मात्र अवांतर चेंडू. पंच चेतन पाटील यांचा वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 1 धावाने भर. धावसंख्या 24. अजून एकच चेंडू झाला या षटकातील. 5 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्लेचा दुसरा षटक चालू असताना फक्त 2च खेळाडू पॉवर प्लेच्या बाहेर आहेत. ते मात्र खोलर पायचा चेंडू होता. चेंडूला इथे सन्मान दिला जातो व निर्धाव चेंडूची सांगता होते. कोणतीही धाव घेतली जात नाही या चेंडूवर. धावसंख्या आहे त्या स्थितीत 24 धावा. 2 चेंडू अखेरीस 1 षटक 2 चेंडू अखेरीस धावसंख्या 24. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज साहिल.
त्याला मारा करतो रोहित. ते मात्र शॉर्टपिच पर्यंतचा चेंडू होता, परंतु चेंडू व चेंडूचे नीट कनेक्ट होत नाही. इथे मात्र फक्त एक धाव घेतली जाते. एक धावाने धावसंख्या पुढे सरसावलं जाते. धावसंख्या 25. एक षटक 3 चेंडू अखेरीस धावसंख्या 25. एक गडी बाद 25. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज साहिल त्याला करेल तो सलामीला आला, पण त्यात भावेश. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असा म्हटलं तर बॅटची कडा घेऊन चेंडू डिस झोन मध्ये जातोय. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 26. सुंदर गोलंदाजी म्हणाली होते साहिल याची. पहिल्या चेंडूवर षटकार जवळ ठोकला होता, त्यानंतर मात्र सुंदर कमबॅक म्हणजे साहिल याचं. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे ती 26 धावा, एक गडी बाद. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज साहिल त्याला मारा गेलतो भावेश. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पाहिजे चेंडू होता. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय, परंतु आता एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. एक धावाने धावसंख्या पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्या 27. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एक षटक 5 चेंडू अखेरी धावसंख्या 27. षटकातील शेवटचा चेंडू साहिल याचा. खेळतो रोहित. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरतोय, परंतु इथे मात्र 22च्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 28. दोन षटकाखेरीस रुद्र म्हापे संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 28. मात्र सुरू असलेला सामना साईनाथ दिवा विरुद्ध रुद्र महापे. तर साईनाथ दिवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊन रुद्र महापे संघाला फलंदाजीस आमंत्रित केलं होतं. तर 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या 28 धावा. तर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हेमंत याचा. इथे मात्र पंच चेतन पाटील यांचा अवांतर चेंडूचा इशारा. तर अशा प्रकारे एक धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 29. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज हेमंत त्याला मारा केला रोहित. इथे मात्र सुंदर खोलवर चेंडू होता. चेंडू खणून काढलाय. इथे मात्र चेंडू सरळ चालला. सी मारे शापार 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र पहिला चेंडू वाईट नंतर षटकार ठोकला. संघाची धावसंख्या 2 षटक 1 चेंडू अखेरीस 35 धावा, एक गडी बाद 35. षटकातील दुसरा चेंडू हेमंत याचा पुन्हा एकदा कडा फरार केला जातोय. इथे मात्र चेंडू हवेत, परंतु चेंडू चाललाय क्षेत्ररक्षक डोक्यावर 1 बाउंस सी मार्शापार चौकार. तर संघाची धावसंख्या होते ती 39 धावा. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय, तरी अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. संघाची धावसंख्या येते 39 धावा, एक गडी बाद 39. अशी चांगल्या स्थितीत पाहायला मिळतोय तो रुद्र महापे संघ.
तर पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत, त्याला मारा करतो रोहित. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू, त्यावर कडा चेंडू सर सीमारेषा पार, षटकार. तर संघाची धावसंख्या झाली आहे ती 45. तीन चेंडू अखेरीस 45 धावा. अजून या तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत, त्याला सामना करतो रोहित. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत, त्याकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे मात्र जलचितच्या स्वरूपात रोहित बाद होतोय. तर दुसरा हादरा बसवतोय रुद्रेल महापे संघाला 45 या आकड्यावर. तर दुसरा हादरा बसतोय तो रुद्रेन महापे संघाला 45 या धावसंख्येवर. तर रोहित यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज राज घोटणकरचा विचार केला तर ट्रायडन नवी मुंबई या व्यावसायिक संघाकडून खेळताना आपल्याला सातत्याने दिसतो तो राज घोटणकर. नेट नंबर 4 वर आलाय तो राज घोटणकर. षटकातील 5वा चेंडू हेमंत यांचा, खेळतो भावेश. इथे मात्र भावेश यांच्या माध्यमातून खेळला जाणारा मोठा फटका, चेंडू हवेत, त्याखाली क्षेत्ररक्षक साहिल. इथे मात्र साहिल कोणतीही चूक करत नाहीये. बॅक टू बॅक तिसरा हादरा बसतोय तो रुद्रेन महापे संघाला. भावेश हा देखील झेलच्या स्वरूपात बाद होतोय. पहिल्या 3 चेंडूवर थोडीशी लय बिघडली ती गोलंदाज. त्यानंतर मात्र 4थ्या व 5व्या चेंडूवर विकेट घेण्यास यशस्वी ठरतो गोलंदाज हेमंत. त्या संघाची धावसंख्या 45. 3 गडी बाद 45 धावा. अजून षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाणी घेऊन जायचं मैदानात. तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत, त्याला मारा करतो नवीन आलेला फलंदाज नंदन पाठक. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हेमंत याचा खेळण्यास नंदन, ते मात्र रिव्हर्स स्ट्रोक केला जातोय. इथे मात्र पुल इज सक्सेसफुल, चेंडू सरळ सीमारेषा पार, षटकार. तर 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या 51. 3 गडी बाद 51 असे. तर या षटकात आतापर्यंत हेमंत यांनी 23 धावा खर्च केल्यात. 3 षटकार, 1 चौकार व वाईट +1 अशा 23 धावा खर्च केल्या तर हेमंत यांनी.
तर 3 षटकांचा खेळ संपला. इथे मात्र 2 षटकांचा खेळ उर्वरित असेल तर रुद्रेन महापे संघाची धावसंख्या झाली ती 51. 3 गडी बाद 51 धावा. तर पुढील होणारा सामना गावदेवी तळी विरुद्ध वाशी गाविलन वाशी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. तर चौथा षटक घेऊन साहिल. इथे मात्र पहिला सुरेख चेंडू होता, ब्लॉकलचा चेंडू होता, चेंडूला सन्मान दिला व इथे मात्र एक धाव घेण्यास यशस्वी होतात फलंदाज. तर एक धावने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या 52. एक चेंडू अखेरी धावसंख्या 52 झाले. तर पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज साहिल. त्याला मारा खेळतो नंदन. तर इथे मात्र सुरेख फटका, चेंडू सरळ झाला सीमा रेषा पार, षटकार. इथे मात्र 6 धावांची भर होते. धावसंख्या होते ती किती आली 58. तर इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर कडा प्रहार केला जातोय. षटकारासाठी धावसंख्या होते 58 धावा. अजून षटकातील 2 चेंडू झालेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज साहिल. तर पुन्हा एकदा शॉर्ट पिच पर्यंत चेंडू होता, परंतु इथे मात्र फलंदाजाला चेंडू चकून निर्धाव चेंडूची सांगता होते. तर इथे मात्र गोलंदाजाला दंडित केले जाते. पुन्हा एकदा षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज साहिल. त्याला मारा करतो नंदन. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातोय. चेंडू सरळ सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार नंदन याच्या बॅट मधून. तर धावसंख्या होती होती 64. अजूनही चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर संघाची धावसंख्या झाली आहे ती 64 धावा. 3 गडी बाद 64. चौथ्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. गोलंदाजी मार्गात साहिल. तर स्ट्रायकिंगला फलंदाज नंदन. पुन्हा एकदा इथे मात्र फुलटॉस पाहिजे चेंडू होता, झेलची संधी होती, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू सरळ चालला. 1 बाउंस सी मार्शा पार, चौकार. तर इथे मात्र पूर्णपणे आक्रमक पवित्रा घेताना दिसतो फलंदाज नंदन. षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 68. या षटकातील शेवटचा चेंडू साहिल याचा खेळेल तो नंदन. इथे मात्र केलेला मोठा फार. इथे चेंडू हवेत, झेलखाली क्षेत्ररक्षक ओमी आणि इथे मात्र झेलचे बाद होते फलंदाज नंदन. तर चौथा हादरा बसतोय तो रुद्रलेन महापे संघाला 68 या धावसंख्येवर. तर नंदन विचार केला तर 6 चेंडू मध्ये 22 धावांची घनाघाती खेळी पाहायला मिळते नंदन याच्या बॅट मधून. तर नंदन याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अभिद. तर इथे मात्र सुरू असलेला सामना साईनाथ दिवा विरुद्ध रुद्रेन महापे. तर प्रथम फलंदाजी करत असताना रुद्रेन महापे संघाची धावसंख्या झाली ती 68 धावा. 4 षटकांचा खेळ इथे मात्र झालाय. अजून एक शेवटचं षटक स्लॉगरचं षटक इथे मात्र प्रगतीपथावर घेऊन गोलंदाज विकी. विकीचा पहिला चेंडू. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू हवेत, परंतु इथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तोवर घेतलेली एक धाव. एक या धावसंख्येत वाढते. धावसंख्या 69. अजून शेवटच्या षटकातील
5 चेंडू शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ. स्लॉगरचं षटक घेऊन गोलंदाज विकी, त्याला मारा करायला येतो राज गोटणकर. 5व्या षटकातील दुसरा चेंडू विकी याचा. ते मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत, त्याकडे क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र झेलजीच्या स्वरूपात 5वा आदरा बसतोय तो रुद्रेल महापे संघाला राजाच्या रूपात. तर 5व्या षटकाची सुंदर सुरुवात म्हणते विकी याची. पहिल्या चेंडूवर एक धाव, तदनंतर मात्र गडी बाद करण्यात यश आले ते विकी याला. तर यापुढील होणारा सामना गावदेवी तरेली विरुद्ध वाशी गवळी वाशी. तर दोन्ही संघाच्या संगणकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज विकी, त्याला मारा करेल तो अभिद. तर विकी यांचा सुंदर चेंडू आहे. इथे मात्र त्रिफला उडवला जातोय, फलंदाज बाद होतोय. 6वा आदरा बसतोय तो महापे संघाला. सुंदर गोलंदाजी विकी याची. शेवटच्या षटकामध्ये जे हाणामारीचं षटक असतं त्यामध्ये मात्र विकी 2 गडी बाद करतोय. अजूनपर्यंत विकी याने 3 चेंडू टाकला, त्यामध्ये एक धाव खर्च केल्यावर 2 गडी बाद करण्यात यश आले ते विकी याला. अजून शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 69. 6 गडी बाद 69. तर इनॅट नंबर 8. तर नवीन फलंदाज येतोय तो धीरज डावरकर. तर षटकातील चौथा चेंडू, शेवटच्या षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज विकी, त्याला मार करतो धीरज. इथे मात्र पुन्हा एकदा खोलीवर बाईचा चेंडू होता. इथे मात्र अपील केल्याने इथे मात्र बाद होतंय. तर हॅट्रिक घेतली जाते विकी यांच्या मधून. या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक नोंदवली जाते विकी मळवी यांच्या नावावर. तर 69 धावा झाल्यात. 7 गडी बाद 69. अजूनही शेवटच्या षटकात 2 चेंडू शिल्लक आहे. तर या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक नोंदवली ती विकी मळवी यांनी. सुंदर गोलंदाजी विकी मळवी याची. तर षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज विकी, त्याला मारा करेल तो. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात अजून एक गडी बाद येतोय. अजून एक गडी 8 गडी बाद होत आहेत मापे संघाचे 69 धावसंख्येवर. आतापर्यंत या 5व्या षटकाचा विचार केला तर विकी यांनी 1 गडी बाद करून 1 धाव दिले. 3 गडी बाद व 1 रनआउट. एकच धावा खर्च केला विकी यांनी. तर कृपया गावदेवी तलवली विरुद्ध वाशी गवळी वाशी दोन्ही संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी यायचंय.
तर विक्याच्या षटकातील 5व्या षटकातील शेवटचा चेंडू खेळतो अनिरुद्ध. इथे मात्र मोठा प्रहार करत प्रयत्न एक बाईच्या सर्वात एक धाव. तर या षटकामध्ये विक्याने 5व्या षटकात एक धाव खर्च करून 3 गडी बाद केलेत. तर 70 धावा झाल्यात 5 षटकात. 71 धावांचं टार्गेट असेल ते साईनाथ दिवा संघासमोर. तर पुढच्या सामन्यातील गावदेवी तलवली व वाशीगड वाशी दोन्ही संघाच्या संगणकाने इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला वारंवार सांगण्यात येत आहे कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर प्रथम फलंदाजी करत असताना मापे संघाने 70 धावा केल्यात. 71 धावांचं लक्ष ठेवलंय ते साईनाथ दिवा संघासमोर. तर साईनाथ दिवा संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी सलामीजोडी मैदानामध्ये ती ओमी केनी व जितीन केनी असे तर सायनाथ संघाचे आपल्याला बघते लेफ्टी आणि राईट असं कॉम्बिनेशन फलंदाजीमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला ओमी तर नॉर्थला जितेन. तर मापे संघाकडून वैयक्तिक पहिला व सांघिक पहिला षटक घेऊन गोलंदाज चंदन. पॉवर प्लेचं पहिलं षटक. तर गावदेवी तळवली व वाशी गाव इलन वाशी दोन्ही संघाच्या संगणकाने इथे नाणेफेकीसाठी यायचंय. अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल.
तर वैयक्तिक पहिला व सांघिक पहिला षटक घेऊन गोलंदाज चंदन, त्याला मारा करतो डावखुरा फलंदाज ओमी. तरी चंदनच्या पहिल्या चेंडूवर इथे कडा प्रहार केला जातोय. चेंडू सर चला वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. इथे मात्र 4 धावसंख्येने धावसंख्येचं अकाउंट ओपन केलं जातंय ओमी याच्या मदतून. तर ओमी यांनी चौकार रेषी आपलं संघाचं व स्वतःचं अकाउंट ओपन केलं. 4 या धावसंख्येने धावसंख्या झाली आहे ती एक चेंडू अखेरीस 4 धावा. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज चंदन, त्याला मारा करतो ओमी. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक प्रहार केला जातोय. चेंडू चाललाय, पंचांचा इशारा अजून यायचा बाकी आहे. पुन्हा एकदा दुसरा षटक चौकार पाहायला मिळतोय तो ओमी यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 चेंडू अखेरीस 8 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळते ओमी यांच्या बॅटमधून. आक्रमक पवित्रा घेऊन आले ते ओमी. तर 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली ती 2 चेंडू अखेरीस 8 धावा. पॉवर प्लेचा पहिला षटक, या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज चंदन, त्याला सामना करतो स्ट्राईक एंडचा फलंदाज ओमी. तिसऱ्या चेंडूवर देखील इथे मात्र मोठा प्रहार केला जातोय. चेंडू सर सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. तर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली 14 धावा. 3 चेंडू अखेरीस अजून या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर करताना फलंदाज ओमी. पुन्हा एकदा षटकातील चौथा चेंडू चंदन याचा खेळतो ओमी. इथे मात्र पुन्हा एकदा ओमी याच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या होते ती 20 धावा. तर 4 चेंडूंचा खेळ इथे झालाय. धावसंख्या झाली ती 20 धावा. तुम्ही तो ओमी आणि 2 चौकार व 2 षटकारांशी 20 धावांचं योगदान दिलं. साईनाथ दिवा संघाला धावसंख्या झाली ती 20. अजूनही षटकातील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर थर्ड अंपायरची मागणी केली जाते. तुषार म्हात्रे थर्ड अंपायरच्या भूमिकेत.
तर षटकातील 5 चेंडू येथे मात्र चेंडू सरळ चाललाय स्वामी दर्शन बिल्डिंग मध्ये 6 धावांसाठी षटकार. धाव संख्या झाली ती 26 धावा. 5 चेंडू केली 26 धावा. अजून या षटकातील पहिला चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा पुरेपूर वापर करताना ओमी अजूनपर्यंत 26 धावा खेचून काढल्या त्या या 5 चेंडूवर. आता मात्र अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ज्या प्रकारे मापे संघाने पहिला पॉवर प्ले फलंदाजी करताना 17 धावा केल्या होत्या पहिल्या षटकात. या षटकातील शेवटचा चेंडू चंदनाचा खेळील तो ओमी. तर तलवली व वाशी दोन्ही संघाच्या संगणकाने इथे नाणेफेकीसाठी यायचंय. इथे मात्र कार्पेट फुल ब्लॉकल बेचा चेंडू होता. चेंडू खेळून काढला. इथे मात्र गचारचं क्षेत्ररक्षण तोवर घेतलेल्या 2 धावा. सुंदर असा रनिंग बिटवीन म्हणावं लागेल ते दोन फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 28. यापुढील सामना गावदेवी तळली विरुद्ध वाशी करून वाशी दोन्ही संघाच्या संगणकाने कृपया आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. हा आपल्याला शेवटचा कॉल असेल. इथे दोन्ही संघांनी नोंद घ्यायचंय. आता मात्र येणारे चेंडू असतील 24 व जिंकण्यासाठी 43 धावांची गरज असेल ती साईनाथ दिवा संघाला. तर पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 28. पिनगडी बाद 28 अशी सुंदरशी सुरुवात म्हणली की साईनाथ दिवा संघाची. षटकातील दुसरा षटक घेऊन गोलंदाज सुरेश त्याला मार्ग जितेन. इथे मात्र पहिला चेंडू त्यावर केला खराब असं क्षेत्ररक्षण. पण इथे मात्र एकच धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या पुढे 1 पुढे सरसावली. धावसंख्या 29. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली जाते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना घेऊन गोलंदाज सुरेश त्याला सामोरं जाईल तो घातक असा फलंदाज ओमी. ओमी यांचा विचार करता 6 चेंडूमध्ये ओमीने आतापर्यंत 28 धावा केल्यात. कृपया स्पीडअप करायचं आहे पंच. तर दुसरा षटक इथे प्रगतीपथावर असताना घेऊन गोलंदाज सुरेश. तर गावदेवी तळवली व वाशी गैल वाशी दोन्ही संघाच्या संगणकाने यायचे नाणेफेकीसाठी. तर दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज सुरेश त्याला मारा करेल तो ओमी. ओमी आतापर्यंत 28 धावांचं योगदान दिले. अजूनही खेळपट्टीवर ओमी तैनात आहे. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू सुरेशाचा. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू सर झाला सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या होते ती 35.
इथे नाणेफेक केली जाते. अशोकजी केनी यांच्या शुभ हस्ते इथे मध्ये नाणेफेक केली जाईल. तर इथे मात्र 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली ती 35. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरतोय, परंतु इथे मात्र एक धाव घेतली जाते तिसऱ्या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 36. 3 चेंडू अखेरीस अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र यापुढील सामन्याचं नाणेफेक केली जाते. अशोकजी केनी यांच्या शुभ हस्ते यापुढे होणारा सामना गावदेवी तळवली विरुद्ध वाशी गेल वाशी संघ. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू सुरेश याचा खेळेल तो जितेन. इथे नाणेफेक केली जाते तळवली विरुद्ध वाशी. इथे मात्र सुंदर असा चेंडू होता. फलंदाजाला काय समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आहे त्या स्थितीत 36 धावा. 4 चेंडू अखेरीस. तर इथे मात्र नाणेफेक झाली आहे. नाणेफेक जिंकली ती वाशी वाशी संघाने. यापुढे होणारा सामना गावदेवी तळवली विरुद्ध वाशी वाशी. षटकातील 5वा चेंडू सुरेश याचा जितेन यांच्या बॅटमधून इथे मात्र बिगिट केला जातोय, परंतु इथे मात्र एकच धाव भेटेल. आतापर्यंत सुंदर कमबॅक म्हणते सुरेश याचा. दुसऱ्या चेंडूवर षटकार घेतला होता ओमियांनी. तदनंतर मात्र एक सिंगल, तर निर्धाव चेंडू व पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या झाली ती 37. आतापर्यंत 9 धावा खर्च केले ते सुरेश यांनी. दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सुरेश याचा खेळेल तो ओमी. इथे मात्र पंच चेतन पाटील यांचा अवांतर चेंडूचा इशारा. धावसंख्या 1 ने भरत होते. धावसंख्या होते ती 39. माफ करा 38 धावसंख्या होते. अजूनही षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खेळेल तो ओमी. इथे मात्र पुन्हा एकदा ओमी यांच्या बॅटमधून लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. सुरेशाच्या शेवटच्या चेंडूवर धावसंख्या होते ती 44. तर ओमी यांचा विचार केला तर वैयक्तिक 41 धावांवर खेळतात ते ओमी. 9 चेंडू व 41 धावांची घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते ओमी यांच्या बॅटमधून. तर ओमी यांनी जर अर्धशतक झळकावलं तर त्यांना निलेश पाटील गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. तर ओमी यांचा विचार केला तर आतापर्यंत 9 चेंडू मध्ये 41 धावांची घणाघाती खेळी ओमी यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. अजूनही 9 चेंडूंची गरज असेल ओमी यांना आपल्या 50 साठी. बघूया या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ओमी यांच्या नावावर होतंय का. जर पहिली हॅट्रिक जर साईनाथ दिवा संघाच्या विकी यांच्या नावावर झाले तर इथे संधी असेल ओमी यांना देखील पहिला अर्धशतक साईनाथ दिवा संघाच्या टीम मध्येच लागण्याची. तर गोलंदाजीच्या मार्गावर वैयक्तिक पहिला व सांघिक तिसरा षटक घेऊन गोलंदाज राज गोटणकर तर सामना करेल तो एक घातक असा फलंदाज जितेन. तर इथे मात्र खोलरबाईचा चेंडू होता. चेंडू जर बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र घोषित स्वरूपात एक धावसंख्या होते ती 45. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली जाते. इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र गचाळचं यष्टीरक्षण पाहणं जरूर आपल्याला स्टंपिंग करण्याची संधी होती,
परंतु इथे जीवदान मिळतोय ते जितेन याला. दुसरा चेंडू निर्धाव होतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावर असताना दोन चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटकातील तिसरा चेंडू राजाचा खेळतो जितेन. इथे मात्र मोठा प्रहार केला जातोय. चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषा पार चौकार. तर जितेन यांच्या बॅट मधून हा पहिला चौकार असेल. तर धावफलकावर धावा लागल्यात त्या 49. तर अजूनही साईनाथ दिवा संघाला जिंकण्यासाठी 15 चेंडू 22 धावांची गरज असेल. ओम्यांचा विचार केला तर वैयक्तिक 41 धावांवर खेळतायत. तर जितेन आता मात्र इथे देखील विकेट करता 5 षटकार व 2 चौकार घेतल्यात. वैयक्तिक 42 धावांवर खेळतोय. त्या फलंदाजाचा इथे मात्र झेल सुटला जातोय. षटकातील शेवटचा चेंडू राजाचा खेळेल तो जितेन. धावफलकावर धावा लागल्यात त्या 51. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना शेवटचा चेंडू. तर इथे मात्र जितेन खेळला पडला. चेंडू हवेत आहे. क्षेत्रक जरूर जज करते पण मात्र पुन्हा एकदा जितेन यांना जीवदान भेटतंय. 2 झेल आतापर्यंत जितेन यांच्या सुटल्या जात आहेत. धावसंख्या होते ती 53. 3 षटकांचा खेळ संपलाय. जर ओमे यांना अजून एक सुवर्ण संधी असेल, जर ओमे अर्धशतक झळकावतात तर समर्थ स्पोर्ट्स यांच्याकडून देखील ओमे यांना 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. तर 500 + 500 अशा 1000 रुपयाचे पारितोषिक ओमे यांना लागू झालंय अर्धशतकासाठी. तर ओमीचा विचार केला तर वैयक्तिक 42 वर आहे व संघाची धावसंख्या 53 झाली. तर 71 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत साईनाथ दिवा संघाचं धावसंख्या झाली होती 53 धावा. येणारे 12 चेंडू व जिंकण्यासाठी 18 धावांची गरज असेल ती साईनाथ दिवा संघाला. व ओमी हे वैयक्तिक 42 वर 10 चेंडू 42 धावांवर खेळतायत व जितेन 10 धावांवर. अजूनही एकही गडी बाद झालेला नाही साईनाथ दिवा संघाचा. तर ओमी यांना समर्थ स्पोर्ट्स राकेश पाटील यांच्या माध्यमातून अर्धशतकासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लागू झालंय. तर चंद्राच्या षटकातील पहिला चेंडू येथे मात्र मोठा प्रहार केला जातोय परंतु इथे मात्र पहिल्या चेंडूवर ओमी बाद होतोय व पहिली सफलता प्राप्त होते ती रुद्रलेन महापे संघाला. पहिला आदरा साईनाथ दिवा संघाला ओमी यांच्या रूपात. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा ओमीसाठी ज्यांनी वैयक्तिक 42 धावांचं योगदान दिलं ते साईनाथ दिवा संघाला 71 धावांचा पाठलाग करत असताना. जर प्रेमानंद केनी यांनी जर 3 षटकार ठोकले तर त्यांना 500 रुपयांचा रोख पारितोषिक ठेवण्यात येईल ते महादेव मडवी यांच्यातर्फे. तर पहिला हादरा बसतो साईनाथ दिवा संघाला 53 या धावसंख्येवर. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रेमानंद
तर नॉन स्ट्राईकला जितेन हे आतापर्यंत वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळत आहेत. तर पहिला हादरा जो बसा सायनाथ दिवा संघाला ओमी यांच्या माध्यमातून, तर ओमी यांनी वैयक्तिक 42 धावांचं योगदान दिलंय ते सायनाथ दिवा संघाला. तर येणारे 11 चेंडू 18 धावांची गरज. षटकातील दुसरा चेंडू नंदन याचा. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, त्याखाली क्षेत्ररक्षक तैनात आहे भावेश. इथे मात्र कोणतीही चूक केली जात नाही. भावेश यांच्या माध्यमातून झेलचीच्या स्वरूपात दुसरा हादरा बसतोय सायनाथ दिवा संघाला. प्रेमानंद याच्या रूपात. तर इथे पुन्हा एकदा हॅट्रिकच्या बोलावर असेल तो गोलंदाज नंदन. पहिल्या चेंडूवर ओमी बाद झाला, तदनंतर प्रेमानंद. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरड्यावर असेल गोलंदाज नंदन. धावसंख्या झाली ती 53, 2 गडी बाद. येणारे 10 चेंडू 18 धावांची गरज. तर प्रेमानंद याच्या जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज साहिल नाईक. षटकातील तिसरा चेंडू नंदन यांचा. खेळेल तो सलामीला आला फलंदाज जितेन केनी. षटकातील तिसरा चेंडू. इथे मात्र देखील विकेट करण्याचा हॅट्रिकची संधी, आणि इथे मात्र या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक म्हणते नंदन याची. आपल्या पहिल्या षटकातील वैयक्तिक पहिल्या षटकातील 3 चेंडूवर 3 गडी बाद यश मिळवते नंदन यांनी. जितेन केनी हे देखील इथे बाद होत आहेत. तर 3 षटकामध्ये सायनाथ दिवा संघाची धावसंख्या 53. तदनंतर मात्र नंदन यांनी 4थं षटक आपल्या खांद्यावर घेतलं व 3 चेंडूवर 3 गडी बाद करून हॅट्रिक या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक संपादन केले. तर जितेन यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज हेमंत. वैयक्तिक पहिलं व सांघिक 4थं षटक प्रगतीपथावर असताना नंदन यांचं. षटकातील 4था चेंडू टाकेल तो नंदन, खेळेल तो साहिल. साहिल यांचा विचार केला, हा देखील फलंदाज मोठे हिट करण्यास माहिर आहे. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव घेतली जाते. धावसंख्या 54. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून या षटकातील 4थ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, याची फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. येणारे चेंडू असतील 8 व 17 धावांची गरज असेल ती सायनाथ दिवा संघाला. बघूया कितपत सायनाथ दिवा संघाला रोखण्यात यश प्राप्त होते महापे संघाला, व कशा प्रकारे या धावा चेस करतात ते सायनाथ दिवा संघ. ज्या प्रकारे सायनाथ दिवा संघाचा गोलंदाज विकी आणि शेवटच्या षटकात वैयक्तिक 1 धाव देऊन 3 गडी बाद केले होते, त्याच प्रकारे ते गोलंदाजी करताना दिसते गोलंदाज नंदन. आतापर्यंत 3 धावा दिल्यात व लेग बायच्या स्वरूपात 1 धाव, म्हणजे अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. षटकातील 5वा चेंडू नंदन याचा. इथे मात्र बिग हिट केला जातोय. ही चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार. साहिलच्या बॅट मधून इथे हा चौकार. तर संजीवनी देणार चौकार असेल तर सायनाथ दिवा संघाला धावसंख्या होते ती 58. 58 झाल्यात. 7 चेंडू 13 धावांची गरज असेल अजून सायनाथ दिवा संघाला. 58 धावा झाल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा विकेट केला जातोय, आणि इथे मात्र चेंडू सरकला सीमारेषा पार. साहिल नागे यांच्या बॅट मधून हा आलेला षटकार. तर संघाची धावसंख्या होते ती 64 धावा. सुंदर अशी फलंदाजी साहिल यांची. पहिला चेंडू जरी साहिल नाईक यांच्या बॅट लागला तर नंतर माझा चौकार व षटकार 10 धावा साहिल नाईक यांच्या बॅट मधून आल्यात. धावसंख्या झाली ती 5 षटकाखेरीस 64 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू व 7 धावांची गरज असेल ती सायनाथ दिवा संघाला जिंकण्यासाठी.
तर यापुढे होणारा सामना गावदेवी तळवली विरुद्ध वाशी वाशी. तर वैयक्तिक दुसरं व सांघिक 500 षटक स्लॉगवरचं षटक घेऊन येऊन गोलंदाज राज गोठणकर त्याला सामना करेल तो हेमंत. इथे मात्र 5व्या षटकातील पहिला चेंडू जरूर बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरतोय पण निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र येणारे चेंडू असतील 5 व जिंकण्यासाठी 7 धावांची गरज असेल. काय गोलंदाज फलंदाज कोण कोणाला भारी शकते तर येणारे काळच ठरवेल. षटकातील दुसरा चेंडू इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता परंतु इथे पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू व एक धाव वाढली जाते. धावसंख्या 65. येणारे चेंडू असतील 5 व जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असेल. इथे मात्र खोलवर पैसा चेंडू होता. चेंडू खेळून चालाय चेंडू सरळ चालाय 1 बाउंड सी मारेशा पार चौकार. तर धावसंख्या वाढली जाते इथे मात्र चौकारण्याची धावसंख्या होते ती 69. येणारे चेंडू असतील 4 व जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असेल. तर सुंदर फलंदाजी पाहायला मिळते सायनाथ दिवा संघाकडून. तर षटकातील शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज राज मारा करतो हेमंत. ते मात्र फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू इथे खेळून काढलाय कर्कन लगत आणि इथे मात्र चौकार जातोय व साई दिवा संघ या चौकाराशी विजय संपादन करतोय. तर जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन व हारलेल्या संघाचं कौतुक. तर वाशीगाव आपला निर्णय लगेच कळवायचा इथे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ओमिकेनी कृपया आपण मंचावर यायचं आहे. तर थँक्यू व्हेरी मच योगेश. खूप चांगलं समालोचन आपण मागच्या मॅच मध्ये ऐकलं. तर जाऊया लुझिंग टीमला पहिला सन्मानित केलं जाईल. तर माफी संघ प्लीज आपण या आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. रुद्र 11